आणि आता IBN लोकमतची विशेष मोहीम ती म्हणजे लेक लाडकी. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यभर प्रयत्न होत आहेत आणि यातलंच महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे ते पुण्यातल्या PM शहा फाउंडेशननं. त्यांनी केलेल्या सर्व्हेच्या माध्यमातून पुण्यामध्ये 37 सेंटर्स दिलेल्या पत्त्यावर सुरूच नाहीयेत असं स्पष्ट झालंय. जो आता जनगणनेचा आकडेवारी प्रसिद्ध झाली, पुणे शहरामध्ये 1000 मुलांमागे 872 मुलींचा रेशो आहे. पुणे शहर हे आर्थिक सुबत्तेने पुढे जात असताना ज्या शहरामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार जास्त असलेले हे पुणे शहर आहे. या पुणे शहरामध्ये स्त्री शिक्षणाचा प्रसार फुल्यांनी कर्व्यांनी ज्यांनी केला, ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रसार केला, त्याच शहरामध्ये मुलांमागे मुलींचा रेशो जो कमी दिसतोय, तर ह्या मागचा हा गंभीर विषय घेण्यासारखा होता. म्हणून ह्या गोष्टीने आम्ही गांभीर्याने बघून या विषया संदर्भात सर्वेक्षण करायचं ठरवलं. सर्वेक्षणाचा मागचा असा उद्देश होता की PCPNDT जो ऍक्ट आहे, या ऍक्टनुसार जे रजिस्टर्ड सोनोग्राफी सेंटर्स आहेत, या रजिस्टर्ड सोनोग्राफी सेंटर्सचं योग्य पद्धतीने पालन केलं जातं की नाही. याच सर्व्हेमधून समोर आल्या काही धक्कादायक गोष्टी. 37 ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलं की त्या रजिस्टर्ड सोनोग्राफी सेंटरच्या ठिकाणी दुसरं कोणत्याही पद्धतीचं तिथं व्यवसाय चालू आहे. उदाहरणार्थ एका सोनोग्राफी सेंटरचा पत्ता दाखवत आहे आणि त्या ठिकाणी माय किचन म्हणून एक हॉटेल चालू आहे, एका ठिकाणी जिम चालू आहे. हे धक्कादायक प्रकार आहे. एका ठिकाणी फ्लॅटमध्ये सोनोग्राफी सेंटरचा रजिस्टर पत्ता दाखवला आहे, तिथं राहण्यासाठी दुसरेच रहिवासी कोणतं राहत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी धक्कादायक आम्हाला दिसतात, वाटतात आणि या अप्रोप्रिएट अथॉरिटीने याची योग्य पद्धतीने दखल घ्यायला हवी. या मशीन्स कुठे गेल्या, हे डॉक्टर्स कुठे गेले, हरवलेत का, त्यांचा तपास करायला हवा आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. कायद्याअंतर्गत ज्या ज्या कारवाई शक्य आहे ती कारवाई करणं गरजेचं आहे. अदरवाईज आम्ही स्वतःहून स्वयंसेवी संस्था म्हणून यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ. काही महिन्यांपूर्वीच पुण्यामध्ये सोनोग्राफी सेंटरवर धाड घालून बेकायदेशीर उद्योग उघडकीला आले होते. पण या धक्कादायक प्रकारानंतरही शासनाची यंत्रणा किती सुस्त होती हेच या सर्व्हेमधून स्पष्ट झालं. अर्थात या सर्व्हेचा हा एकच हेतू नव्हता. सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटर्समध्ये किती लोकांना PCPNDT ऍक्टची माहिती आहे, त्याची अंमलबजावणी नीटपणे होते का, अशा अनेक गोष्टींचा आढावा यामध्ये घेण्यात आला. यावेळी गांधींबरोबर होती ती विद्यार्थी-विद्यार्थिनींची टीम. डॉक्टर्स आणि महिलांसोबत केलेल्या चर्चेतून समोर आलेल्या अनेक गोष्टींनी त्यांनाही धक्का बसलाय. बहुत सारा का ये भी सोचना बोलना था कि हाँ लड़की होगी तो उस पे इन्वेस्टमेंट ज़्यादा होगा. उनको सबसे बड़ा इश्यू उनको ये था कि हाँ उसकी शादी करनी होगी, उसको डाउरी देना होगा. वो सबसे बड़ा इश्यू आया महिलाओं के बीच में. तो हमको शॉकिंग लगा कि जब एक तरफ से हम लोग बोल रहे कि लड़का लड़की बराबर है, तो लड़की के लिए इतना क्यों सोचते आगे का, पहले उसको जन्म तो लेने दो. ऐसा लगता था कि एटलीस्ट काश हम उनका मेंटालिटी चेंज कर पाते. गुस्सा से ज़्यादा लगता था कि काश वो लोग थोड़ा चेंज हो जाए. खुडल्या जाणाऱ्या कळ्यांना वाचवण्यासाठी PM शहा फाउंडेशननं एक पाऊल तर पुढे टाकलंय. आता प्रश्न आहे तो त्यांच्या या प्रयत्नांना शासनाची साथ मिळणार का? व्हिडिओ जर्नलिस्ट सोनाली डाळवालेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे. आणि यानंतर आपण घेणार होतो एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.